हॅलो एव्हरीवन, मी गौरी. सो आज मी काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन आली होती. सो बेसिकली हे टी टाईमसाठी एक स्नॅक्स बोलू शकतो, पण हे एक खारीचाच प्रकार आहे, पण ही गोड खारी तुम्ही बोलू शकता. सो मी मैदा घेतला, मैद्यामध्ये मी कलोंजी टाकली, ओवा टाकला आणि तेलाची किंवा तुपाची फोडणी दिली. ठीक आहे. त्यानंतर चांगलं घट्ट पीठ मळून घेतलं आणि असे हुंडे करून घेतले. हुंडे केल्यानंतर ना मी काय केलं, ह्या चपात्या एक संगती मी लाटून घेतल्या आणि ह्या चपात्या सगळ्या मी आहे ना पातळ लाटलेल्या. कारण की जेव्हा तुम्ही पातळ लाटता ना तेव्हा त्याचे बोलतात ना आतमध्ये पापुद्रे आपण जे बोलतो ते छान येतात. सो अशा एकदम पातळ लाटल्या आणि त्यासाठी मी एक आहे ना घोळ देखील रेडी केलेला, तो मी वाटीमध्ये बघू शकता. सो बेसिकली हा घोळ मैद्याचा होता, पाणी टाकलेलं. सो दॅट जेव्हा मी ह्या चपात्या एकत्र करू त्यावेळेस मी जेव्हा लेयर्स लावेल ना चपात्यांची त्यावेळेस हा घोळ लावून त्याच्यावरती मैदा स्प्रेड केला आणि त्यानंतर असे एकावर एक चपात्या ठेवून मग त्यांना फोल्ड केलं चारी बाजूने. चारी बाजूने फोल्ड केल्यानंतर परत एक चपाती लाटली आणि त्यानंतर चपाती लाटल्यानंतर मग मी ते स्क्वेअर किंवा ट्रायंगलमध्ये मी कट करून घेतलं. ॲज पर युअर चॉईस यू कॅन गिव्ह द शेप्स. ओके. अँड त्यानंतर मी काही मायक्रोवेव्ह केली हे खारी आणि काही खारी मी फ्राय केली. ठीक आहे. सो द रिझन बिहाइंड मला टेस्ट बघायची होती दोन्ही कशा होत आहेत. तेलाचीही छान झालेली आणि मायक्रोवेव्हवाली पण छान झालेली. त्यानंतर मी काय केलं, ही फ्राय केल्यानंतर मायक्रोवेव्ह झाल्यानंतर मी साखरेचं जे पावडर असतं ते स्प्रेड केलं आणि अशी ही माझी झाली होती रेसिपी. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.